ह्या व्हिडिओ क्लिपमध्ये आपण पुढचं लेक्चर जेनेटिक्सचं पाहणार आहोत. हे लेक्चर असणार आहे सेल डिव्हिजनचा एक पार्ट मायटोसिस. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहणार आहोत त्याची एक ओळख करून घेऊया. सर्वप्रथम डेफिनेशन ऑफ सेल डिव्हिजन, टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन, फेजेस ऑफ मायटोसिस अँड सिग्निफिकन्स ऑफ मायटोसिस. या 5 गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत. First of all, try to understand what is exact definition of the cell. सेल हा जो शब्द आहे ना, हा लॅटिन वर्डमधनं आला आहे. हा लॅटिन वर्ड काय सांगतोय की स्मॉल रूम्स, म्हणजे हे जर आपण प्लॅन्ट कन्सिडर केलं तर यामध्ये अशा छोट्याशा असे रूम लाईक स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात. आपण एवढा जरी भाग घेतला तर त्यामध्ये देअर मे बी द प्रेझेन्स ऑफ थाउजंड्स ऑफ द सेल्स. दॅट्स वाय सेल इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ लाईफ. कोणतं पण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं आपण उदाहरण घेतलं, प्लांट असेल, ॲनिमल असेल, त्यातला जर स्मॉलेस्ट युनिट जर घेतलं तर ते असतं सेल. व्हॉट इज द आयडियल डेफिनेशन ऑफ द सेल? सेल इट इज द बेसिक स्ट्रक्चरल, फंक्शनल अँड बायोलॉजिकल युनिट ऑफ ऑल नोन ऑर्गॅनिझम्स. कोणते कोणते युनिट्स आहेत? Structural, functional and biological unit of all known organisms. In other words, how we can define the cell? Cell is a basic unit of structure and function in all living organisms. This is the definition of cell. थोडक्यामध्ये सेलची व्याख्या काय होईल? It is the basic structural, functional and biological unit of all living organisms. आज आपल्याला काय पाहायचं आहे की सेल डिव्हिजन. आता लक्षात घ्या, सेल डिव्हिजन म्हणजे काय? डिव्हिजन म्हणजे काय की निर्मिती होणे, डिवाइड होणे. तर या ठिकाणी सेल डिव्हिजनची व्याख्या कशी करण्यात आली आहे की फॉर्मेशन ऑफ न्यू सेल्स फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स इज रेफर्ड टू ॲज सेल डिव्हिजन. फॉर्मेशन म्हणजे काय? या फॉर्मेशनचा अर्थ काय होतो? तयार होणे. काय तयार होतात? न्यू सेल्स. कोणापासून तयार होतात? फ्रॉम प्री एक्झिस्टिंग म्हणजे काय की ज्या सेल्स अस्तित्वात आहेत, पूर्वीपासून अस्तित्वात आहेत, त्यांच्यापासून नवीन सेल्स निर्माण होणं, ही जी क्रिया आहे त्याला म्हटलं जातं सेल डिव्हिजन. आता सेल डिव्हिजनमध्ये ह्या 2 टर्मिनॉलॉजीज आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. एक पॅरेंट सेल आणि दुसरी आहे डॉटर सेल. आता पॅरेंट सेल म्हणजे काय की द सेल विच अंडरगोज डिव्हिजन इज नोन ॲज मदर सेल ऑर पॅरेंट सेल. म्हणजे जी सेल, ज्या सेलमध्ये सेल डिव्हिजन होतं त्या सेलला म्हणायचं मदर सेल ऑर पॅरेंट सेल. मग ज्या सेल्स नवीन तयार होतात, द न्यू सेल्स विच आर फॉर्म्ड बाय द प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन आर टर्म्ड ॲज डॉटर सेल. म्हणजे ज्या सेल्स सेल डिव्हिजन झाल्यानंतर तयार होतात त्याला म्हटलं जातं डॉटर सेल्स. आता पाहूया आपण की किती प्रकार आहेत सेल डिव्हिजनचे. मेजरली देअर आर 2 टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन. फर्स्ट वन दॅट इज मायटोसिस अँड सेकंड वन दॅट इज मिओसिस. नाव लेट अस लुक ॲट द फीचर्स ऑफ मायटोसिस. मायटोसिसचे फीचर्स काय काय आहेत? हा जो मायटोसिस नावाचा शब्द आहे हा कोणत्या सायंटिस्टने डिस्कवर केला? काय नाव आहे त्या सायंटिस्टचं? याला कसं प्रोनाऊन्स करणार? फ्लेमिंग. 1882 जसं फ्लेमिंगो पक्षी असतात त्यावरून याला लक्षात ठेवा फ्लेमिंग. 1882 हा सर्वप्रथम शब्दाचा वापर केला. मायटोसिस लीड्स म्हणजे मायटोसिस झाल्यानंतर किती सेल्स तयार होतात? 2 सेल्स तयार होतात. कोणत्या सेल्स? डॉटर सेल्स फ्रॉम मदर सेल्स. द डॉटर सेल्स आर सिमिलर टू द मदर सेल इन साईज, शेप अँड क्रोमोझोम नंबर. म्हणजे ज्या नवीन तयार झालेल्या सेल्स असतात त्यांचा आकार, त्यांच्यामध्ये असणारी क्रोमोझोम, त्यांचा शेप हा काय असतो की पॅरेंट सेलसारखाच असतो. त्यानंतर सेग्रिगेशन अँड रिकॉम्बिनेशन डज नॉट ऑकर. म्हणजे एखादा व्यक्ती आहे त्याच्यामध्येच सेग्रिगेशन म्हणजे व्हेरिएशन किंवा रिकॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं का? तर नाही. आता हे मायटोसिस नेमकं होतं कुठे? तर हे होतं
मुख्यत्वे करून सोमॅटिक ऑर्गन्स. आता सोमॅटिक ऑर्गन्स म्हणजे काय, की ज्या सेल्स रूटमध्ये प्रेझेंट आहेत, स्टेममध्ये प्रेझेंट आहेत, लीफमध्ये प्रेझेंट आहेत, त्यांना म्हटलं जातं सोमॅटिक ऑर्गन्स. जसं माणूस आहे, माणसामध्ये सोमॅटिक ऑर्गन्स कुठे आहेत, हात, पाय, डोळे, पाय, नाक, ब्रेन, या झाल्या सोमॅटिक सेल्स. मग ह्या सोमॅटिक सेल्समध्ये आहे ना, हे मायटोसिस होत असतं. आता पाहूयात आपण याच्या फेजेस ऑफ मायटोसिस. आता फेजेस ऑफ मायटोसिस पूर्वी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की सेल सायकलची व्याख्या काय. सेल सायकलची व्याख्या काय, द पिरियड इन विच वन सायकल ऑफ सेल डिव्हिजन इज कम्प्लिटेड. म्हणजे हा कालावधी आहे, हा कोणता कालावधी आहे, त्यामध्ये एक सेल डिव्हिजन कंप्लीट होते. एक सेल डिव्हिजन कंप्लीट होणं म्हणजे काय, की पॅरेंट सेलपासून डॉटर सेल्स या तयार होणं. आता पाहूया आपण की ह्याचे फेजेस कोणती कोणती आहेत. पहिला फेज आहे इंटरफेज, त्यामध्ये 3 सब फेजेस G1, S, G2. त्यानंतर मायटॉटिक फेज, त्यामध्ये प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज आणि 3 नंबरचा आहे सायटोकायनेसिस. म्हणजे मायटोसिस मुख्य करून 3 भागामध्ये आहे, इंटरफेज, मायटॉटिक फेज आणि सायटोकायनेसिस. आता ही जी इंटरफेज आहे ती पाहूया आपण. ती पाहण्यापूर्वी आपण लक्षात घेऊया की डेफिनेशन काय होऊ शकते मायटोसिसची. आता लक्षात घ्या, मायटोसिस हा कशाचा प्रकार आहे, सेल डिव्हिजनचा. हे मायटोसिस मुख्यत्वे करून कुठं होतं, सोमॅटिक सेल्समध्ये. मग हे सेल डिव्हिजन झाल्यानंतर किती सेल्स तयार होतात, 2. म्हणजे यावरून आपल्याला सोपी व्याख्या करता काय येईल, मायटोसिस इट इज अ टाईप ऑफ सेल डिव्हिजन विच टेक्स प्लेस इन सोमॅटिक सेल्स. आफ्टर धिस सेल डिव्हिजन 2 जेनेटिकली आयडेंटिकल सेल्स आर फॉर्म. ही झाली आयडियल डेफिनेशन कशाची, मायटोसिसची. म्हणजे यामध्ये तुम्हाला 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. हा कशाचा प्रकार आहे, कोठे होतो, आणि हा मायटोसिस झाल्यानंतर मग काय होतं. कशाचा प्रकार आहे हा, सेल डिव्हिजनचा. कुठे होतो, सोमॅटिक सेल्समध्ये. झाल्यानंतर किती सेल्स तयार होतात, 2 सेल्स तयार होतात. म्हणजे मायटोसिस is a type of cell division which takes place in somatic cells, and after this cell division 2 identical cells are formed. आता आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की इंटरफेज, जर मायक्रोस्कोप खाली तुम्ही पाहिलं तर ह्या सेल्स आपल्याला अशा प्रकारे दिसतील. मायटोसिस इंटरफेजचं जर आपण सेल याची स्लाईड जर तयार केली आणि ती मायक्रोस्कोप खाली पाहिली तर आपल्याला अशा प्रकारचं पिक्चर पाहायला मिळतं. आता इंटरफेजमध्ये काय असतं पहा, की मुख्य करून ह्या 3 फेजेस आहेत, G1 फेज, S फेज आणि G2 फेज. त्यानंतर ही ॲक्च्युअली मायटोसिस नावाची क्रिया स्टार्ट होते. तर आपण आता पाहूयात G1, S आणि G2 फेज. आता G1 फेज म्हणजे काय, ही पहिली फेज आहे. कशाची पहिली फेज आहे, इंटरफेजची. मग ह्या फेजमध्ये काय होतं की ह्या फेजला रेस्टिंग फेज देखील म्हटलं जातं, आणि ह्यामध्ये प्री DNA रिप्लिकेशन फेज तयार आहे. म्हणजे DNAचे जे कंटेंट्स आहेत ती तयार होतात कधी, G1 फेजमध्ये. ही कधी असते बरं, ही फेज कधी असते की या ठिकाणी टिलोफेज संपतं आणि ही टिलोफेज संपल्यानंतर पुन्हा ही इंटरफेज सुरू होत असते. म्हणजे ही कधी स्टार्ट होते की टिलोफेज झाल्यानंतर आणि S फेजच्या आधी. म्हणजे G1 नंतर कोणती फेज यायला पाहिजे, G1 नंतर S फेज यायला पाहिजे. याला S का बरं म्हटलं जातं, Sचा अर्थ काय होतो, सिंथेसिस. सिंथेसिस म्हणजे काय, निर्माण होणं. मग काय निर्माण होणं, DNA निर्माण होणं. दॅट्स वाय दिस फेज इट इज कॉल्ड ॲज S फेज. मग ही फेज कधी स्टार्ट होते, ही फेज स्टार्ट होते कशानंतर, G1 फेज नंतर. म्हणजे या फेजमध्ये नक्की काय होतं, द क्रोमोझोम अँड DNA रिप्लिकेशन टेक्स प्लेस ड्युरिंग दिस फेज. म्हणजे या फेजमध्ये सिंथेसिस निर्माण होतात, क्रोमोझोम निर्माण होतात, DNA निर्माण होतात. दॅट्स वाय दिस फेज इट्स कॉल्ड ॲज S फेज. S फेज नंतर पुढची फेज स्टार्ट होते, त्याला म्हटलं जातं G2 फेज. मग ही जी G2 फेज आहे, दिस इज अ पोस्ट DNA रिप्लिकेशन फेज. S फेज नंतरची जी फेज स्टार्ट होते त्याला म्हटलं जातं G2 फेज. मग ही जी फेज आहे ही इंटरफेजची सर्वात शेवटची फेज आहे. मग या फेजमध्ये आणखी महत्त्वाची गोष्ट कोणती होते,
तर प्रोटीन अँड RNA सिंथेसिस टेक्स प्लेस ड्युरिंग दिस एस फेज. आता पाहूया आपण मायटोसिसची ॲक्च्युअल फेजेस. मायटॉटिक फेज, मग याला जर आपण डिवाईड केलं तर हे 4 भागामध्ये डिवाईड होतं. दॅट इज प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज. आता ह्याला लक्षात कसं ठेवायचं, आपण पुण्याला गेल्यानंतर कशामध्ये बसतो, PMTमध्ये. फक्त इथे काय ॲड झाला, ए झाला. P म्हणजे काय, प्रोफेज. M म्हणजे काय, मेटाफेज. A म्हणजे कोण, आपण. T म्हणजे काय, टिलोफेज. म्हणजे PMAT, दॅट इज प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज अँड टिलोफेज. आता आपण पाहूयात प्रोफेजमध्ये काय होतं. प्रोफेज कधी स्टार्ट होते, G2 फेज नंतर. मग ह्या प्रोफेजमध्ये ना सुरुवातीला एक क्रोमोझोम्स असतात ना, ही अतिशय थिन असतात. थिन म्हणजे काय, पातळ असतात. कशासारखी दिसतात ती, दोऱ्यासारखी. थ्रेड लाईक अँड अनकॉइल्ड इन द अर्ली प्रोफेज बट बिकम शॉर्टन्ड, कॉइल्ड अँड मोर डिस्टिंक्ट ड्युरिंग द मिड प्रोफेज. म्हणजे याचा कालावधी जसजसा वाढत जातो त्याप्रमाणे ही जी थ्रेड लाईक क्रोमोझोम्स आहेत ती आपल्याला नंतर अशा प्रकारे डिस्टिंक्ट पाहायला मिळतील. त्यानंतर ह्यातलं जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, या लाल कलरचे दिसतं ना, हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय होतं, डिसॲपियर व्हायला स्टार्ट होतं. त्याचबरोबर इथे हा न्यूक्लिओलस असतो. हा न्यूक्लिओलससुद्धा काय होतो, छोटा होतो आणि काही कालावधीनंतर तो डिसॲपियर होतो. म्हणजे ह्या प्रोफेजमध्ये आपल्याला मुख्य करून कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. एक, क्रोमोझोम कसे दिसतात, थिन दिसतात. क्रोमोझोम लुक लाईक थिन थ्रेड अनकॉइल्ड. सेकंड, क्रोमोझोम्स लुक्स लाईक शॉर्ट अँड थिक, जे पुन्हा ती क्रोमोझोम जाड होतात, थिक होतात. न्यूक्लिओलस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन हे काय होतं की डिसॲपियर होण्यासाठी स्टार्ट होतं. दीज आर द इम्पॉर्टंट इव्हेंट्स विच टेक्स प्लेस इन प्रोफेज. नाव लेट अस लुक ॲट मेटाफेज. आता मेटाफेजमध्ये आपल्याला काय निर्माण झालेलं दिसतं, हा जो येलो कलरची बँड्स आहेत किंवा ही जी दोरी आहेत यांना म्हटलं जातं काय, स्पिंडल ॲपॅरेटस किंवा स्पिंडल ट्यूब्स, ही तयार होतात. मग ही फेज कधी स्टार्ट झाली आहे, प्रोफेज नंतर स्टार्ट झाली आहे. म्हणून आपण म्हणून काय शकतो की दिस फेज स्टार्ट्स आफ्टर प्रोफेज. या ठिकाणी निर्माण काय होतात, द स्पिंडल ट्यूब्स आर फॉर्म्ड अँड क्रोमोझोम्स आर ओरिएंटेड इन द सेंटर ऑफ द इक्वेटोरियल प्लेट. म्हणजे ही जी सर्व क्रोमोझोम्स आहेत, हा मध्यभाग झाला, या मध्यभागी ही सर्व क्रोमोझोम्स येऊन आपोआप उभे राहतील. त्याला काय म्हणायचं, द क्रोमोझोम्स विल अलाइन ऑन द इक्वेटोरियल प्लेट. ही जी मध्यभाग असतो ह्या सेलचा, त्या मध्यभागाला म्हटलं जातं काय, इक्वेटोरियल प्लेट. म्हणजे 2 महत्त्वाच्या गोष्टी. एक, निर्माण काय झालं, स्पिंडल ट्यूब्स निर्माण झाल्या किंवा स्पिंडल ॲपॅरेटस निर्माण झालं. दुसरी गोष्ट, क्रोमोझोम्स कुठे आली, तर ती क्रोमोझोम आली कुठे, सेंटर पोझिशनला. क्रोमोझोम्स आर क्लिअरली व्हिजिबल ॲट मेटाफेज. या ठिकाणी आपल्याला ती व्यवस्थितपणे पाहायला मिळतील. द सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ ईच क्रोमोझोम्स आर जॉईन टुगेदर ॲट द पॉईंट ऑफ सेंट्रोमियर. सेंट्रोमियर म्हणजे कोणता, की हा मधला पार्ट, क्रोमोझोमचा एकदम मधला पार्ट. या ठिकाणी सर्व क्रोमॅटिड्स ही बाइंड झालेली असतील. मग या मेटाफेजमध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचं, 2च गोष्टी, स्पिंडल ॲपॅरेटस किंवा स्पिंडल ट्यूब्स तयार होतात आणि क्रोमोझोम हे मध्यभागी येतात. त्या मध्यभागाला शब्द आहे काय, इक्वेटोरियल प्लेट. आता त्यानंतर जर आपण मायक्रोस्कोप खाली स्लाइड्स पाहिल्या तर आपल्याला अशा प्रकारे ही स्लाइड दिसेल. म्हणजे ह्या ठिकाणी हा जो डार्क पार्ट आहे हा कशाचा आहे, क्रोमोझोमचा. ही क्रोमोझोम्स कुठे आलेली आहेत, सेंटरला. म्हणजे ही एक सेल झाली पहा, ही एक सेल झाली, ही एक सेल झाली. पण ह्यामध्ये ह्याच ठिकाणी काय झालेलं दिसतं आपल्याला, की सर्व क्रोमोझोम्स ही मध्यभागी आलेली आहेत. म्हणजे मेटाफेजमध्ये सर्व क्रोमोझोम कुठे येतात, तर ती येतात मध्यभागी. मग त्याला शब्द काय, इक्वेटोरियल प्लेट. आता पुढची स्टेप आहे पहा, ॲनाफेज. ॲनाफेजमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, की हा जो सेंट्रोमियर असतो ना, हा सेंट्रोमियर काय करतोय की तो फुटल्यामुळे काय होतं की त्यानंतर हे जे स्पिंडल ॲपॅरेटस आहेत ना, ती एकमेकांना अशी विरुद्ध दिशेने खेचायला लागतात. दॅट मीन्स देर विल बी द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द स्पिंडल ॲपॅरेटस ड्यू टू द डिव्हिजन ऑफ सेंट्रोमियर अँड ड्यू टू द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द स्पिंडल ॲपॅरेटस दीज 2 क्रोमोझोम्स दे विल मूव इन ऑपोजिट डायरेक्शन. म्हणजे ही क्रोमोझोम या बाजूला जातील आणि ही क्रोमोझोम्स या बाजूला जातील. ॲनाफेजमध्ये एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला की सेंट्रोमियरचं डिव्हिजन होतं,
सेंट्रोमेअरचं डिव्हिजन झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्शन होतं स्पिंडल ॲपॅरेटसचं आणि दोन्ही क्रोमोझोम्स ही ऑपोजिट डायरेक्शनने मूव्ह होतील. यामध्ये लक्षात काय ठेवायचं की हा जो सेंट्रोमेअरचा पार्ट आहे, हा सेंट्रोमेअरचा पार्ट हा विरुद्ध दिशेला आहे आणि ह्या क्रोमॅटिडचं फेस म्हणजे ह्या क्रोमॅटिडचं तोंड हे कोणत्या बाजूला आहे, इक्वेटोरियल प्लेटला. दॅट मीन्स दिस movement of the chromosomes takes place in such a way that face of the centromere it is towards the opposite pole while the face of this chromatids it is towards the equatorial plate. आता त्यानंतर आहे पहा स्लाइडमध्ये आपल्याला ही क्रोमोझोम्स आपल्याला अशा पद्धतीने पाहायला मिळतील. पहा या ठिकाणी ही सेल्सच्या क्रोमोझोममधली मुवमेंट मोर प्रोसाइजली ही ते दिसे. पहा हा क्रोमोझोम आहे, हा सेंट्रोमेअर आहे आणि हा एक सेंट्रोमेअर आहे. ह्या ठिकाणी ही क्रोमोझोम्स या बाजूला जात आहेत आणि ही क्रोमोझोम्स वरच्या बाजूला जात आहेत. हे कधी होतं, ॲनाफेजमध्ये होतं. आता नेक्स्ट फेज आहे दॅट इज टिलोफेज. टिलोफेज म्हणजे ही शेवटची फेज कधी स्टार्ट होते, ॲनाफेज नंतर. वेन द क्रोमोझोम्स रीच द पोल द लास्ट स्टेज ऑफ द टिलोफेज स्टार्ट्स. मग यामध्ये काय होतं की ही जी सर्व स्पिंडल ॲपॅरेटस आधी पूर्वी तयार झालेली होती मेटाफेजमध्ये ॲनाफेजमध्ये, तर ती सर्व डिसॲपियर व्हायला स्टार्ट होतील. ओके, त्यानंतर न्यूक्लिओलस जो पार्ट होता तो नवीन तयार होईल. त्याचबरोबर या ठिकाणी जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन पण तयार होईल. म्हणजे जे प्रोपेजमध्ये डिलीट झालं होतं किंवा कमी झालं होतं तर ते टिलोफेजमध्ये तयार होईल. म्हणजे न्यूक्लिओलस तयार होईल, न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार होईल आणि स्पिंडल ॲपॅरेटस हे मात्र डिसइंटिग्रेट होईल किंवा तिथून निघून जाईल किंवा डिसॲपियर होईल. दिस इज द लास्ट फेज ऑफ द टिलोफेज. म्हणजे ही काही कालावधीनंतर ही सेल वेगळी होईल आणि ही सेल वेगळी होईल. मग त्या क्रियेला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं सायटोकायनेसिस. आता त्यापूर्वी लक्षात घ्या की कॅरिओकायनेसिस म्हणजे काय. कॅरिओकायनेसिसमध्ये या दोन्ही पण गोष्टी ऑब्जेक्टिव्हसाठी विचारल्या जातात, कॅरिओकायनेसिस अँड सायटोकायनेसिस. द डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस इज नोन ॲज कॅरिओकायनेसिस ऑर डिव्हिजन ऑफ क्रोमोझोम इट इज नोन ॲज कॅरिओकायनेसिस आणि डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम त्याला म्हटलं जातं सायटोकायनेसिस. म्हणजे कोणती क्रिया पहिल्यांदा येते आहे, कॅरिओकायनेसिस, आणि त्यानंतर कोणती क्रिया होती आहे, दॅट इज सायटोकायनेसिस. जर प्लांटचा जर विचार केला आपण की डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम टेक्स प्लेस ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ सेल प्लेट्स. या ठिकाणी सेल प्लेट्स निर्माण होतील आणि काही कालावधीनंतर ही सेल वेगळी तयार होईल आणि ही सेल वेगळी तयार होईल. द फॉर्मेशन ऑफ सेल प्लेट begins in the center of the cell and it leads to the formation of two new daughter cells. आता याचा फायदा काय आहे मायटोसिसचा. मायटोसिस झाल्यामुळे नेमकं काय काय होतं आपण काय काय पाहिलं की इंटरफेजमध्ये 3 सबफेजेस G1 S G2. त्यानंतर मायटॉटिक फेजमध्ये आपण पाहिलं प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज आणि शेवटी पाहिलं आपण सायटोकायनेसिस. आता मायटोसिसचा रोल काय आहे पहा. सर्वप्रथम एखादा गर्भ तयार होतो म्हणजे काय होतं की फ्युजन होतं. कोणाचं फ्युजन होतं, मेल गॅमेटचं आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन तयार होतं. फर्टिलायझेशन झाल्यानंतर ते दोघं एकत्र येतात. एकत्र झाल्यानंतर जी पहिली सेल असते त्या पहिल्या सेलला म्हटलं जातं झायगोट. मग हा जो पहिली सेल तयार झालेली आहे त्या पहिल्या सेलमध्ये नंतर मायटोसिस होतं आणि नंतर मग वेगळी ऑर्गन्स तयार होतात. ती कोणामुळे होतात तर ती होतात मायटोसिसमुळे. म्हणजे मायटोसिस इट इज इसेन्शियल फॉर नॉर्मल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. त्याचबरोबर मायटोसिसमुळे काय होतं, इट गिव्स डेफिनाईट शेप टू अ स्पेसिफिक ऑर्गॅनिझम्स. माणसाची उंची आहे किंवा माणसाचा आकारमान आहे किंवा प्लांटचा आकारमान आहे ते विशिष्ट मर्यादेपर्यंतच वाढवलं जातं बिकॉज ऑफ दिस मायटोसिस. म्हणजे आपण पाहतो की सुरुवातीला आपण सीड लावलेलं असतं, सीड लावलं त्याला आपण खत पाणी घातलं तर काय होतं त्या सीड्सचं रूपांतर पूर्ण झाडामध्ये होतं. तर डायरेक्टली होतं का नाही, त्याची हाईट ही स्टेप बाय स्टेप वाढत जाते. मग ती हाईट स्टेप बाय स्टेप का बरं वाढत गेली आहे, इट इज ड्यू टू द मायटोसिस. म्हणजे जर आपण एखादं पान तोडलं तर लगेच ते झाड गळून पडतं का नाही, मग त्याचा अर्थ काय, इट हेल्प्स इन रिपेअरिंग ऑफ द डॅमेज्ड पार्ट्स. इट लीड्स टू द प्रोडक्शन ऑफ आयडेंटिकल प्रोजेनीज. सो दिस इज ऑल अबाउट अवर मायटोसिस. आता यावरती तुम्हाला असाइनमेंट काय तयार करायची आहे,
डिफाईन मायटोसिस, एक्सप्लेन फेजेस ऑफ मायटोसिस अँड गिव्ह इट सिग्निफिकन्स. म्हणजे ह्या पूर्ण तुम्हाला मायटोसिसची व्याख्या लिहायची आहे, त्याच्या फेजेस लिहायच्या आहेत, त्याची डायग्रॅम काढायची, त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं आहे आणि शेवटी त्याचं सिग्निफिकन्समध्ये ह्या गोष्टी येतील बघा तुमच्या. म्हणजे मायटोसिस नॉर्मल ग्रोथ रिप्रोडक्शनसाठी आवश्यक आहे, त्यामुळे आपल्याला रिपेअरिंग ऑफ डॅमेज्ड टिश्यू होतं. मायटोसिसमुळे ग्रोथ होती आहे, डेव्हलपमेंट होती आहे. मायटोसिसमुळे आपल्याला नवीन पार्ट्स तयार होतात झाडामध्ये. आणि मायटोसिसमुळे काय होतं की आयडेंटिकल प्रोजेनीज आपल्याला तयार झालेल्या पाहायला मिळतात. दिस इज ऑल अबाउट मायटोसिस. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ क्लिप. तुम्ही यानंतर याच्यावरती असाइनमेंट तयार करा आणि मग नंतर मला व्हॉट्सअपवर पाठवलं तरी चालेल. थँक्यू व्हेरी मच.